चौघं होते, 2 पुरुष होते, 2 लेडीज होते. 4:30 वाजल्यापासून 8:30 वाजे कोणा मारले मला. पाणी मागितले तर मूत पी म्हणतात मला. भरपूर मारलं त्याला. खरं नाही काही नाही, खोट्यामध्ये मारून पार केलं तिला. म्हणजे मला पैशाची गरज नाही, मला न्याय करून द्या फक्त. आणि तिथं पण पोलीस चौकीमध्ये पण ते मॅडम खिशात पैसे घालत होती. 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये या अलकाताईंना पोलिसांकडून जी अमानुष मारहाण झाली, हे सगळं प्रकरण जे आहे ते मॅक्स महाराष्ट्रानं महाराष्ट्राच्या समोर आणलं. याच्यानंतर ह्या अलकाताईंच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात आहे, या सगळ्या संदर्भामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, अनेक राजकीय नेते आणि इतर सगळ्याच माणसांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याकडे चौकशी केली. नेमकं ह्या प्रकरणामध्ये आता पुढे चाललं आहे काय, ह्याचा सर्वाचा आढावा घेण्यासाठी मी आज अलकाताईंच्या घरामध्ये आलेलो आहे. खरं तर ज्यावेळेस मी घरामध्ये आलो त्यावेळेस इथलं दृश्य जे होतं ते काळजाला छेद देणार होतं. ह्या अलकाताई जे आहेत ते त्यांच्या हातापायाला हळद लावत होते. ताई, तुमचे हात दाखवा आपल्या प्रेक्षकांना. हे हळद लावत होत्या ताई. ही वाटी आहे त्या हळदीची. ज्यावेळेस या घरामध्ये मी अलकाताईंना भेटण्यासाठी आलो, जे साधारण 9 तारखेला त्यांना ही अमानुष मारहाण जे आहे ती झालेली आहे, त्या दिवसापासून त्यांचं जे पूर्ण शरीर आहे ते सुजलेलं आहे आणि त्याची सूज कमी व्हावी म्हणून त्या गेल्या 4-5 दिवसांपासून हे हळद लावून त्यांच्या घरामध्ये आहेत. मेडिकलच्या देखील त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या त्यांच्या ज्या प्रिकॉशन्स आहेत ते घेतल्या जाते. ते मात्र इतकी अमानुष मारहाण झाल्यानंतर खरं तर कष्ट करून पोट भरायला हे पुण्यासारख्या शहरामध्ये आलेलं कुटुंब आणि त्यांच्यावर असा प्रसंग ओढवतो, हे खरं तर खूप विचार करण्याला भाग पाडणारं आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता हे जे प्रकरण आहे पुढं कुठल्या दिशेला निघालं आहे, कुठल्या दिशेला गेलं आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. कारण का आपल्या प्रेक्षकांनी आग्रह केला आहे की हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये नेमकं काय चाललं आहे ह्याची सखोल माहिती आम्हाला तुम्ही द्यावी. अलकाताई, पोलिसांनी तुम्हाला पुन्हा चौकशीसाठी नेलं होतं असं कळते. नेमकं काय झालं, कधी पोलिसांनी तुम्हाला चौकशीसाठी नेलं होतं आणि चौकशी दरम्यान काय काय झालं पुन्हा 9 तारखेनंतर, याची थोडीशी माहिती द्या. परवा दिवशी घेऊन गेले. मग गेलो आम्ही तिथून श्वसनला वाट लावले. श्वसनला सगळं रिपोर्ट ते मी म्हणजे सगळं हॉस्पिटलला श्वसन हॉस्पिटलला वाट लावले. मग सगळं चेक केले, एक्सरा ते सगळं काढा म्हणले. सगळं काढलेलं रिपोर्ट दाखवलो आम्ही. तिथून इथं घेऊन आले हडपसर मग चौकीमध्ये. मग तिथं लिहून घेतले. मग मी सगळं सांगितलं आणि मूत पी, नवऱ्यापाशी झोपा गोडारतं का, हे घाण शिवी त्याने लिहून घेतले नाही. तरी पण मी म्हणले की हे शिवी तुम्ही लिहून घेतले नाही, तरी ते म्हणतात की मी लिहून घेतले. म्हणजे तुम्ही जे पोलिसांनी तुम्हाला पाणी मागितल्यानंतर जे शब्दांचा उल्लेख केला होता ते तुम्ही कंप्लेंटमध्ये, तुमच्या कंप्लेंटमध्ये लिहून घ्या असं पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी ते लिहून नाही घेतलं? नाही घेतले त्यांनी लिहून. मी म्हणले लिहून घ्या तुम्ही, ते बोलतात की आम्ही लिहून घेतले. मग नंतर वाचून दाखवले त्यांना, तरी पण ते बोलतात की लिहून घेता आम्ही, असं बोललेत होते त्यांनी. मग ते वाचून दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये याचा उल्लेख होता का? नाही, फक्त शिळी घाण लिहिली होती तिथं. बरं पुढे काय पण लिहिले नाही, बरं एवढं लिहून घेतले होते. मग अजून काय काय घडलं पुढे त्या मग तिथून चौकीमध्ये येऊन घरी आलो. घरी आल्यावर पण दोघं आले होते. मग ते मॅडम खिशात पैसे टाकत होती, घे तुला दवाखाना. मी म्हणले मला पैसे आहेत बकोळ. मी कोण घरी आलं होतं, काय नेमकं? ते दोघं आले होते, कोणतरी लेडीज. बरं, हां पोलिसांकडून आले होते? हां, कुणी आले होते माहिती नाही. बरं, आले होते घरी. मला म्हणते 4 महिने तुला उठा येत नाही, पैसे देता. मी म्हणलं पैशाची गरज नाही मला न्याय पाहिजे. बरं, किती पैसे देत होते माहिती नाही आता किती बोलले. 4 महिने तुला उठा येत नाही, पैसे देतो आम्ही तुला, असं बोलत होते घरी येऊन. मी म्हणले मला पैशाची गरज नाही, मला न्याय करून द्या फक्त. बरं, आणि तिथं पण पोलीस चौकीमध्ये पण ते मॅडम खिशात पैसे घालत होती, राहू दे तुला म्हणून. मी म्हणले मी घेणार नाही पैसे म्हणून त्यांना परत वापस केले. अजून तुम्ही पाहिलं की खरं तर हे सगळं हे प्रकरण झाल्यानंतर काल जे आहे अलकाताईंना पुन्हा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलं होतं. या दरम्यान पुन्हा त्यांना ससून रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी पाठवलं आणि हे सगळं प्रकरण चालू असताना कुठल्या तरी अज्ञात व्यक्तींनी, असं ते सांगतात आहे, काही पैसे देण्याची जी ऑफर आहे, पैशांची ऑफर त्यांना केली, मात्र त्यांनी ती नाकारली. मला न्याय हवा आहे अशा पद्धतीने त्यांची जी भूमिका आहे ती आपल्याला दिसते. खरं तर 1 तारखेला हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये चोरीचा गुन्हा जो आहे तो अलकाताईंवर दाखल झाला होता. मात्र ह्याच्यामध्ये चौकशी करून तथ्य असेल तर कारवाई व्हावी
हे सगळं प्रकरण असताना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणं कितपत योग्य असा सवाल जो आहे यांचे कुटुंबीय विचारतात आहे. आणि इतकी प्रचंड मारहाण आहे की हातपाय आणि पूर्ण शरीर सुजलेलं आहे. आणि गेले आता 4 दिवस झाले 5 दिवस झाले होत गेलेत की या अलकाताईंना आता नीट चालता येत नाही, उठता येत नाही आहे. आणि हे सगळं जे प्रकरण आहे भयानक आहेत. त्यांचे वडील गावावरून त्यांना आता भेटण्यासाठी आलेले आहेत. काका इकडे या थोडंसं. त्यांचे वडील आहेत हे अलकाताईंचे, ते गावावरून त्यांना भेटण्यासाठी आलेत. काय काय मुलीला बघून बघलं गावाला वाटलं लय मारलं तिला, काय कमी मारलं का तिला आता? हां काम नाही का? कोणतं गाव तुमचं, कुठून आलात? उंदरी आले गाव, मुखेड तालुक्यात आलं. भरपूर मारलं त्याला. खरं नाही काही नाही, खोट्यामध्ये मारून पार केलं तिला. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. मात्र प्रथम दर्शनी अशी माहिती कळते की संबंधित जे पोलीस आहेत त्या पोलिसांना निलंबित करण्याची जी कारवाई आहे ती कारवाई झाल्याचं समोर येते. या सगळ्या संदर्भामध्ये आपण आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी देखील बातचीत करणार आहोत. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये नेमकं चाललं आहे काय असा सवाल जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या महासंचालकपदी विराजमान झालेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी असं वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेचा पोलिसांवरचा विश्वास जो आहे तो कमी झालेला आहे, अविश्वास वाढत चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर हे प्रकरण असं घडतं आहे हे खरंच चिंताजनक आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.